विशाळगडावर भोजराजाच्या अगोदरसुद्धा काही मानवी वस्ती असावी आणि ती इसवी सन पूर्व 2000 पर्यंत असावी असं आपण सुसंगत तर्क करू शकतो। मलिक उत्तुजारचं जे म्हणणं होतं की तुम्ही मुस्लिम धर्म स्वीकारावा, कोण या शिर्क्यानी आणि ह्याने। पावनखिंडीत बाजीप्रभू आणि फुलाजींचा मृत्यू झाला असं आपण मानतो, पण त्यांचं शव विशाळगडावर दहन झालं। विशाळगडाला काय झालं तर विशाळगड औरंगजेबाने जिंकला असं नाही, विशाळगडाची पातशाची हगवण झाली, म्हणजे पातशाला हगवण लागावी अशी विशाळगडावर परिस्थिती निर्माण झाली होती। मलिक रेहानच्या दर्ग्याचं प्रस्त खूप वाढलं, तिथं बकरी न्यायची, कोंबड्या न्यायची, पार्ट्या करायच्या, तिथंच राहायचं। त्यामुळं अस्वच्छता इतकी वाढली। खरं तर ती त्या दर्ग्यातनं मिळणाऱ्या उत्पन्नाचा फायदा घेणाऱ्यांनी ती स्वच्छता ठेवायला पाहिजे, पण ही स्वच्छता काय केली गेली नाही, अतिक्रमणं वाढत राहिली।